2 वर्षाची बालकं आपण फक्त वगळल्या घेतो. तर आपल्याकडे सर एकूण आपलं पॉप्युलेशन PSCचं आहे 45,898. त्याच्यामध्ये आपल्याकडे घराची संख्या 8,000 आहे आणि आपल्याकडं मायक्रो प्लॅन तयार केलेला आहे. याच्यामध्ये आज आपण आता ही मोहीम आज 10 तारखेपासून चालू झालेली आहे. 23 तारखेपर्यंत आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जेवढे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना गोळ्या आपल्या अशा घरोघरी जाऊन सर खाऊ घालणार, वाटप नाही करणार. तर खाऊ घालणार आहेत सर. तर आपल्याकडं आपण सगळा मायक्रो प्लॅन हा तयार केलेला आहे. आपल्याकडे जवळपास आपण 43,853 लोकांना हे गोळ्या खाऊ घालणार आहेत आणि आपण हे 23 तारखेपर्यंत सगळ्यांना खाऊ घालणार आहेत. आपल्या अशा घरोघरी जाऊन स्वतः त्यांना गोळ्या देणं. फक्त गोळ्या घेतात सर सगळ्यांना एकच आहे की सगळ्यांनी पोटभर जेवूनच ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत. कुणी उपाशी पोट्या गोळ्या घेऊ नये. आपण सर्वांसमोर आपण साहेबांच्या हस्ते साहेब पण आता गोळ्या खाऊन घेतील. तसंच सर्व सन्मान्य सदस्यांनी गोळ्या देऊ सर की जेणेकरून आपल्या हा. तर या कार्यक्रमाचं बघा आपल्याला एकच आहे सांगणं की याच्यामध्ये सर जो असा हत्तीरोग हा विकृती आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि हा आजार सर पूर्णपणे बरा होत नाही. त्याच्यामुळे याच्यावर फक्त औषध आपण त्याच्यापासून त्याची ट्रान्समिशन प्रतिबंध होऊ नये म्हणून हे गोळ्या खायच्या सर. आपण जेवढे काय आपल्याकडे एकूण सर आता 8 रुग्ण आहेत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये. आताच परवा एक कैनाटला पण निघाला, त्याला सुद्धा आपण औषधोपचार देतो. पण त्याच्या पुढे आणि ऍक्च्युअल सर हा जंतू वर्षानुवर्ष म्हणजे 10-10 वर्ष याला ते म्हणजे प्रोडक्ट तयार व्हायला लागतात आणि याच्यामध्ये जे सर हा मॉस्किटो मार्फत एकमेकाला दंश केल्यामुळे होतो. समजा जर आणि याचे जंतू जे आहे ना मायक्रोफायलेरिया म्हणतात ते रात्रीच्या वेळेस आपल्या रक्ताच्या प्रवाहात येतात. म्हणून सर याचा सर्वे आपण नाईट सर्वे करतो. जिथं जिथं ज्या एरियामध्ये आपल्याला रुग्ण आढळतात त्या नाईट सर्वे करतो, त्यांचे सॅम्पल घेतो लॅबमध्ये पाठवतो. जर तो आला तर आपण त्याला 12 दिवसाचा औषध उपचार देतो आणि त्याचं ऍक्च्युअली ह्या आजाराला आपण पूर्णपणे जरी बरा करू शकत नसलो तरी या गोळ्या देऊन सर आपण त्याचं जे ट्रान्समिशन आहे ते आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळे ही गोळ्या खाणं सर खूप आवश्यक आहे. कारण जर या गोळ्या नाही खाल्ल्या तर त्याचं स्वतःचं आयुष्य किंवा त्याचा आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप खालावू शकते सर. याच्यामुळं ताप, डोकेदुखी आणि या पायाला सूज येऊ शकते आणि आपल्याकडे जेवढे अंडवृत्ती म्हणतात म्हणजे हायड्रोसिल म्हणतात ते सुद्धा सर आपण रुग्ण काढून त्यांचे सुद्धा ऑपरेट करून घेतलेले आहेत. त्या ह्याच्यात सुद्धा या फायलेरियामध्ये तो सुद्धा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे सर आपण आपल्या तुमच्या मार्फत तुम्ही पण 2 शब्द सांगा की नम्र आव्हान आहे की सर्वांनी गोळ्या खाऊन घ्या. सर या गोळी नाही गोळी नाही हा सर कोणाला खायचं मी पण सर तुमच्या समोरच खाऊन घेतो सर. आशागड PH या ठिकाणी हत्ती रोगावर उपचार म्हणून गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होते. या ठिकाणी डॉक्टर पांचाल या ठिकाणी उपस्थित आहेत, मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व त्यांचा स्टाफ सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सोगवे ग्रामपंचायतचा सरपंच कॉम्रेड लहानी आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आमच्या पक्षाचे सचिव करंगडे आहेत, गौरव ठाकूर या ठिकाणी आहेत, मोहिते या ठिकाणी दीपक, सर्वच उपस्थित आणि प्रमुख कर्मचारी कार्यकर्ते आहेत. आपली एक सर्वांची जबाबदारी आहे सुद्धा बनते आहे की आपण आज या ठिकाणी जी या हत्ती रोगाच्या गोळ्या वाटपाला जी सुरुवात केलेली आहे तर मला वाटतं की आपण सर्व गावागावात याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रचार करावा लागेल. आणि हा आजार म्हणजे खूपच गंभीर आहे ना की याच्यावर निदान नाही आहे तर हा खूप आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल. एखादा आजार जर झाला तर आपण की बाबा कुठे 2 पैसे खर्च करून तो आजार मी बरा करू शकतो पण तसाही ह्याला काही ऑप्शन नाही आहे. त्याच्यामुळे गावागावात ह्याचा प्रचार आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागेल. आमचे सोशल मीडियावाले चेतन या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ वगैरे घेतला, त्यांना मी सांगतो की सर्व ग्रुपवर टाकून दिलं पाहिजे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपण सर्वांनी या ठिकाणी ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत.
मला सर्वांना ही विनंती करायची आहे की डॉक्टरांना सुद्धा विनंती करायची की तुम्ही जेव्हा ह्या आशाताईंना जेव्हा हे सर्व गोळ्या वाटपाचं एक सुरुवात कराल तर ती वेळ असली पाहिजे, कारण की लोक सर्व रोजगाराच्या निमित्ताने घरातून बाहेर असतात. ते एकतर संध्याकाळी येतात किंवा मग सुट्टीचा दिवस कोणता हे सर्व तुम्हाला सर्व शेड्यूल बघूनच त्यांना ते त्या ठिकाणी पाठवावं लागेल. शक्यतो संध्याकाळी सुद्धा आपण पाठवू शकता किंवा सकाळी लवकर सकाळी करावं लागेल. परंतु माझी एक विनंती आहे की एकही बांधव याच्यापासून सुटता कामा नये. म्हणजे आपल्या एवढंच आहे की बाबा ह्या गोळ्या घेतल्या तर आपण त्याला थांबवू शकतो असं काही आहे. सर त्याचं प्रमाण कमी करू शकतो जंतूचं. ओके, प्रमाण जंतूचं जे ट्रान्समिशन जास्त होणार ते कमी होतं. पण ज्याला झालंय तो ज्याला झाला नाही त्याच्यासाठीच ही मोहीम आहे सर. ज्याला झालाय त्याचं फक्त ते प्रमाण जंतूचं कमी करू शकतो, त्याचं ट्रान्समिशन कमी करू शकतो. कारण हा मॉस्किटो थ्रू जातो सर. त्या माणसाला चावला तो जर तिथून ते घेऊन जर बाकीच्याला चावलं तर बाकीच्यांना पण होऊ शकतो. याचं लाईफ स्पॅन 10 वर्ष सुरू हा कळत पण नाही. त्याच्यामुळं आपल्याला हे थोडं काळजी घ्यावी. आणि तर ठीक आहे, एक चांगली सुरुवात आपण केलेली आहे. मला वाटतं काही वर्षापूर्वी 1-2 वर्षापूर्वी सुद्धा की आपण प्रत्येक वर्षी हा राबवतो. प्रत्येक वर्षी राबवतो. ठीक आहे, आता तुमच्याकडून मला माहिती मिळाली की डहाणू, तलासरी आणि विक्रमगड ह्या भागामध्ये रुग्ण आढळतोय, इतर ठिकाणी नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही सर, इतर ठिकाणी आहेत पण त्यांचं प्रमाण कमी. आपला थ्रीशोल्ड प्रमाण जर लोकसंख्येत 1% वर गेलं तर ही मोहीम राबवावी. पण यावेळेस आम्हाला डायरेक्टर साहेबांनी सक्त सूचना दिल्या की कार्यक्रम इतका प्रभावीपणे राबवा की पुढच्या वर्षी परत राबविण्याची गरज पडते. कारण सर थ्रीशोल्ड 1 पेक्षा जास्त झालं तर मग कार्यक्रम आहेत प्रत्येक ठिकाणी पण त्याचे प्रमाण कमी. पण नक्की आपण त्याची एक चांगली दखल घेऊन राबवलं पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचं एक चांगली सुरुवात आपण केली आहे. आणि त्याची सुरुवात एक या भागाच्या प्रतिनिधी माझ्यापासून सुरुवात केलेली आहे, तर ते चांगलं झालेलं आहे. थँक्यू.